नाश्त्यावरून चालताना मग ते गाडीतून असो किंवा पायी आपल्या आजूबाजूला कायम एक अदृश्य धोका असतो आणि तो म्हणजे वाहनांचे ब्लाइंड स्पॉट्स. म्हणजे काय? तर अशा जागा ज्या ड्रायव्हरला दिसतच नाहीत आणि याच न दिसण्यामुळे अनेकदा गंभीर अपघात घडतात. चला आज हा अदृश्य धोका नेमका आहे तरी काय हेच समजून घेऊया. आता याला न दिसणारा धोका का म्हणायचा? कारण तो समोर दिसत नसला तरी त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. खरं तर याचं गांभीर्य एका साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल. जरा विचार करा, प्रत्येक वाहनाच्या आजूबाजूला अशी जागा आहे जिथून ड्रायव्हरला काहीही दिसू शकत नाही. आणि धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी हजारो अपघात फक्त आणि फक्त कोणीतरी दिसलं नाही या एकाच कारणामुळे होतात. हे अपघात टाळणं शक्य आहे, फक्त त्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की हा ब्लाइंड स्पॉट म्हणजे नेमकं काय आहे आणि एका छोट्या कारच्या तुलनेत एखाद्या मोठ्या ट्रकचा ब्लाइंड स्पॉट इतका जास्त धोकादायक का असतो? चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. सगळ्यात आधी हे धोक्याचे क्षेत्र ओळखायला शिकणं महत्त्वाचं आहे. गाडीच्या आजूबाजूला नक्की कुठे लक्ष ठेवायला हवं जेणेकरून आपण ड्रायव्हरच्या नजरेतून सुटणार नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्लाइंड स्पॉट म्हणजे ड्रायव्हरच्या सीटवरून न दिसणारी जागा. ड्रायव्हरने कितीही आरशांमध्ये पाहिलं तरी गाडीच्या बाजूचे आणि मागचे काही भाग असे असतातच जे नजरेतून पूर्णपणे सुटून जातात. आणि इथे गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गाडीचा ब्लाइंड स्पॉट सारखा नसतो. एका सामान्य कारचे ब्लाइंड स्पॉट्स तुलनेने लहान असतात. पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या ट्रकचा किंवा बसचा विचार करतो तेव्हा हे धोक्याचं क्षेत्र प्रचंड मोठं होतं. त्यांच्या समोर, मागे आणि दोन्ही बाजूंना इतकी मोठी जागा असते की त्यादेखील पूर्ण कार किंवा अनेक माणसं सहज लपून जाऊ शकतात. आणि ही एक परिस्थिती तर सगळ्यात जास्त धोकादायक असते. जेव्हा एखादा मोठा ट्रक किंवा बस वळण घेत असेल तेव्हा त्याच्या बाजूला उभं राहणं किंवा गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करणं कटाक्षाने टाळायला हवं, कारण त्या क्षणी ड्रायव्हरला आपण अजिबात दिसू शकत नाही. मग ह्या अदृश्य धोक्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं कसं? तर चांगली गोष्ट ही आहे की फक्त 3 सोपे नियम पाळून आपण सुरक्षित राहू शकतो. चला तर मग पाहूया हे 3 नियम नेमके कोणते आहेत. हे 3 नियम लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत, पण ते अक्षरशः जीव वाचवू शकतात. पहिला नियम, नेहमी ड्रायव्हरच्या नजरेत राहायचा प्रयत्न करा. दुसरा, वाहनांपासून विशेषतः मोठ्या वाहनांपासून एक सुरक्षित अंतर ठेवा. आणि तिसरा, अचानक हालचाल करणं टाळा, कारण त्यामुळे ड्रायव्हर गोंधळू शकतो. पण अंतर ठेवा म्हणजे नेमकं किती? तर हे लक्षातच ठेवा, ट्रक किंवा बससारख्या मोठ्या वाहनांपासून किमान 2 मीटर म्हणजेच साधारणपणे 6.5 फुटांचं अंतर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढं अंतर आपल्याला सुरक्षित ठेवू शकतं. या 2 सवयी तर अगदी अंगी बाणवून घ्यायला हव्यात. पहिली, वळण घेणाऱ्या ट्रकच्या बाजूने जाण्याची चूक कधीही करायची नाही. आणि दुसरी, जी सर्वात महत्त्वाची आहे, ड्रायव्हरने आपल्याला पाहिलं असेल असं कधीही गृहीत धरू नका. नेहमी स्वतःच्या सुरक्षेसाठी सावध राहा. शेवटी एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, रस्त्यावरची सुरक्षा ही फक्त ड्रायव्हरची जबाबदारी नाहीये. पादचारी, सायकल स्वार आणि इतर वाहन चालक म्हणून ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीतला सर्वात मोठा भाग आहे स्वतःला इतरांना दिसेल असं ठेवणं. हा संदेश आपण सगळ्यांनी मनात कायमचा करून ठेवायला हवा. ब्लाइंड स्पॉट्स ही एक वस्तुस्थिती आहे, त्यामुळे दिसेल असे राहा आणि सुरक्षित राहा. स्वतःला वाचवण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तर जाता जाता हा एक प्रश्न, जेव्हा रस्ता गाड्यांनी आणि माणसांनी खचाखच भरलेला असतो तेव्हा सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची असते? फक्त ड्रायव्हरची की रस्त्यावर चालणाऱ्या आपल्या प्रत्येकाची? पुढच्या वेळी रस्त्यावर असाल तेव्हा यावर नक्की विचार करा. सुरक्षित राहा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.